ओके. तर आता आपण हे टूल्स बघायचं आहे. ओके. जे इमेज करेक्शनसाठी किंवा रिस्टोरेशनसाठी आपण ह्या टूलचा यूज करतोय. सो याच्यामध्ये फर्स्ट वाला आहे तो स्पॉट हेडिंग ब्रश टूल. आता हा बेसिकली कशासाठी काम करतोय? सपोज आता ही इमेज आहे. ओके. आता पहिल्यांदा एक सांगतो. आता फॉर एक्झाम्पल ही इमेज आहे. जर तुम्ही इमेज घेतला आणि जर ते A4 साइजवरती जर आणून फोडला, तर काय होते, की आपण जर A4 साइजची जर रिझॉल्यूशन म्हणजे जे सुरुवातीला जे रिझॉल्यूशन हेच आहे. एवढेच ठेवतोय. फॉर एक्झाम्पल मी इथं जर 70 ठेवलं किंवा 50 ठेवलं, पण ॲक्चुअल इमेजचं रिझॉल्यूशन 300 असेल, 500 असेल आणि A4 साइजचं जर 70-50 असेल, तर काय होते, जर मी इमेज याच्यामध्ये ड्रॅग केली, जी की 500 रिझॉल्यूशनची आहे, तर ती कन्व्हर्ट होऊन किती होत्या? 70-50 रिझॉल्यूशनमध्ये कन्व्हर्ट होते. त्याच्यामध्ये इमेज लक्षात ठेवा. ज्यावेळी पण तुम्हाला इमेजवरती काम करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला इमेज डायरेक्टली ड्रॅग करायचा आणि इथं न सोडता ते तुम्हाला इथं वरती आणून सोडायचं आहे. म्हणजे ती इथं वरती टॅबमध्ये ओपन होते. आपलं होतं ते पहिल्यांदा हे. इथं बघितलं की तिथे एक लेयर क्रिएट झाल्या. पण जर तुम्ही हे ओपन केलं, तर बघा ते ॲज अ बॅकग्राऊंड इथं आल्या. ओके. म्हणजे याचं जे ॲक्चुअल रिझॉल्यूशन आहे ते इथं ओपन झालेलं आहे. ओके. आता मी इथे काय करतो, फर्स्टवाला जो स्पॉट हेलिंग ब्रश त्याच्या नावाचं स्पॉट म्हणजे जेवढे जे स्पॉट असतात त्याच्यासाठी काम करते बेसिकली. मग तुम्हाला काय करायचं आहे, सपोज आता हा स्पॉट रिमूव्ह करायचा तर तुम्हाला छोटासा ब्रश मिळेल. ओके. सो ब्रश फक्त काय करायचं, त्या स्पॉटपेक्षा थोडासा ब्रश मोठा ठेवायचा आणि जस्ट नॉर्मल क्लिक करायचं. म्हणजे काय होतं, ते ऑटोमॅटिक निघून जातंय. त्याच्या अगोदर बघा, मी त्याच्या अगोदर काय करतो, इथं कंट्रोल जे करून एक कॉपी करून ठेवतो त्याची आणि आता मी रिमूव्ह करतो. बघा, मी ते क्लिक केलं, निघून गेलं. इथं ब्रश थोडा मोठा करतो, इथं क्लिक केलं, इथं क्लिक केलं, इथं क्लिक केलं. तुम्ही ज्या ठिकाणी वरती पण क्लिक कराल, तिथं काय व्हायला सगळं पार्ट्स रिमूव्ह व्हायला. फॉर एक्झाम्पल इथं क्लिक केलं, इथं क्लिक केलं. प्रत्येक प्रत्येक एक आणि जो स्पॉट आहे तो काय व्हायला रिमूव्ह व्हायला. जस्ट फक्त काय करायचं नॉर्मली सिंगल क्लिक करायचा. ओके. हा झाला फर्स्ट वाला टूल. सेकंड वाला टूल काय रिमूव्ह टूल आहे. हा काय करतोय बेसिकली मी ब्रश साइज थोडीशी कमी करतो. तर मला हा पार्ट पूर्ण रिमूव्ह करायचा. मी काय ना डायरेक्ट इथं ब्रश फिरवणार. ब्रश फिरवल्यानंतर काय करते हे ऑटोमॅटिक डिटेक्ट करून ते काय करते ते रिमूव्ह करून टाकते. ओके. आता हे काम आहे ते एआय करतंय. ओके. सो मी काय करतो या ठिकाणी आता ते आपण दिलेलं आहे, तर ते ऑटोमॅटिक काय करायलंय डिटेक्ट करून ते रिमूव्ह करून टाकलं. त्याने ऑटोमॅटिकली काय केलं रिमूव्ह केला. ओके. ज्या ठिकाणी पण पाहिजे त्या ठिकाणी आपण असं फिरवून त्याला काय करू शकतो प्रॉपर त्याला एक फिनिशिंग आणू शकतो. सपोज इथं हे प्रॉपर फिनिशिंग आणू शकतोय. ओके. सो त्याच्यानंतर हेलिंग ब्रश टूल. आता हेलिंग ब्रश टूल काय करतो त्याच्या नावाचं हील करते. हील करते म्हणजे काय? आता सपोज हा पॅच आहे. हा पॅच मला सेम पॅच मला ह्या ठिकाणी पण पाहिजे. मग काय करावं लागतं? हा जो पॅच आहे, हा पॅचचा रेफरन्स उचलावा लागतो. मग कसा उचलायचा? ब्रश त्याच्यापेक्षा पॅचपेक्षा थोडासा मोठा करायचा. ओके. कीबोर्डवरती अल्ट पकडायचं. अल्ट पकडून नॉर्मली क्लिक करायचं. क्लिक केलं ना त्याने तो आता पॅच उचलला, आहे का? हं. आणि फक्त काय करायचं, इथे नॉर्मली मी क्लिक करतो. म्हणजे काय केलं त्यानं पॅचला उचलून कॉपी करून त्याने इकडे टाकला. म्हणजे काय केलं ब्रश फक्त तिथे न्यायचा, कीबोर्डवरती अल्ट पकडायचा आणि नॉर्मली क्लिक करायचं. म्हणजे त्याने पॅच उचलला आणि तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता. हो, असं तुम्ही देऊ शकता. ओके. आता मी काय करतो, आता मला हा पॅच नको आहे, तर मी काय आहे ना, साइडचा रेफरन्स घेणार. अल्ट पकडून मी काय करतो, अल्ट पकडून मी साइडचा रेफरन्स घेतला आणि जस्ट नॉर्मली इथे क्लिक करतो. ते ऑटोमॅटिक रिमूव्ह करायला. हे अशा प्रकारे. आता फॉर एक्झाम्पल इथे पण. हं. तर ते काय करते ऑटोमॅटिक रिमूव्ह करतात. आता मी बघा, ही मी जी कॉपी काढली होती, ती मी ऑन ऑफ करून दाखवतो. बघा, आता एवढं काम केलं त्यानं. ओके. हे झाला सेकंड वाला टूल. फोर्थ वाला टूल काय पॅच टूल. हा डायरेक्टली पॅचमध्ये काम करतोय. म्हणजे सपोज आता हे एक तुम्हाला लाईन दिसत आहे. मला हे पूर्ण रिमूव्ह करायचं आहे. मी काय करणार, आलं असं टूलसारखं काम करतोय. जेवढा तुम्हाला पॅच रिमूव्ह करायचा आहे, तेवढं तुम्ही एक पॅच ड्रॉ करायचा आहे आणि जस्ट तिला उचलून आणून ज्या ठिकाणावरचा रेफरन्स तुम्हाला तिथं हवा आहे, तिथं फक्त आणून सोडायचा आहे. ते ऑटोमॅटिकली काय करतं रिमूव्ह करतं. मग तुम्ही ते स्पॉटला पण काम करू शकता, लाईनला काम करू शकता. फॉर एक्झाम्पल तर डोळा डोळा मला नको आहे. मी तो डोळ्याला सिलेक्शन देणार आणि फक्त त्याला इथं आणून ठेवतो. इथला रेफरन्स त्यानं तिथं आता दिलेला आहे. ओके. हा झाला कोणता टूल? पॅच टूल झाला. त्यानंतर त्याच्यानंतर काय कंटेंट ड्रायव्हर हा काय करतो बेसिकली कंटेंट ड्रायव्हर मी घेतो. आता मला हा जो डोळा आहे, तो हा डोळाच घेऊ आपण. डोळ्यावरती मी सिलेक्ट करतो आणि ताणून ठेवतो आणि कीबोर्डवरती फक्त एंटर प्रेस करतो. तर तो काय करणार डोळा उचलून आणून ते तिथं ठेवणार. मगाशी काय होत होतं मी रिमूव्ह केला तर इथला रेफरन्स तिथं गेला होता. पण आता ह्याच्यामध्ये काय झालं, की इथला डोळा आहे तसा उचलला त्यानं आणि इथं आणून टाकला आणि इथलं सगळं भरून काढलं त्यानं. ओके. हे झालं कंटेंट ड्रायव्हर. ओके. बेसिकली काय एवढा यूज होत नाही याचा. त्यानंतर रेड आय टूल म्हणजे हा काय करतोय बेसिकली आता सपोज मी हे ओपन करतो. हं. सो जो रेड आय टूल आहे तो काय करतो, की एका क्लिकमध्ये डोळ्यामध्ये जे काही लाल वगैरे आलेलं असतं ते एका क्लिकमध्ये ते रिमूव्ह करतो. नॉर्मली मी क्लिक करतो ते ऑटोमॅटिकली काय करतं ते लाल वाला जेवढा पण पॅच आहे तेवढा ते रिमूव्ह करणार. ओके. ह्याच्यामधलं महत्त्वाचं तुम्हाला एक पॅच टूल महत्त्वाचा ठरेल. ओके. आणि जर तुमचं एआयवरती नसेल तर रिमूव्ह टूल महत्त्वाचं ठरेल. ओके. बाकीचे टूल्स पण आहेत इम्पोर्टंट.
पण याच्यामध्ये जास्त यूज हे येतील. ओके आणि त्याच्या बरोबर खाली ना क्लोन स्टॅम्प टूल आहे. आता हा क्लोन स्टॅम्प टूल आणि ह्याच्यामधला जो हेलिंग ब्रश टूल आहे जवळपास सेम काम करतात. म्हणजे रेफरन्स पिक करायचं काम करतात. ओके आता सपोज एवढं बघितलं आपण. आता मी अजून एक इमेज घेतो. आता मी ही वाली इमेज घेतो आणि तो वरती आणून सोडतो. कंट्रोल जे करून कॉपी काढलं. आता मला ही पूर्ण लाईन रिमूव्ह करायचं आहे. ओके. मी याच्यामध्ये काय करतो क्लोन स्टॅम्प टूल घेतो. आता बघा सपोज मी थोडंसं ब्रश साइज लहान केली. आलं तर पूर्ण साइडचा रेफरन्स घेतो आणि मी इथनं आता रिमूव्ह करायला चालू करतो. आता बघा मी इथे क्लिक करायलोय आणि जस्ट मी ड्रॅग करत चाललोय, फिरवत चाललोय. आता तुम्हाला प्लस मार्क एक दिसत असेल बघा. म्हणजे ते काय करायला आता तिथला रेफरन्स तो उचलाला. मी आता जसं फिरवत न्यायला तसा तिथला रेफरन्स तो उचलत न्यायला. आता बघा मी ऑन ऑफ करतो त्याने तेवढं रिमूव्ह केलं. आता तरी पण काय आहे की प्रॉपर नाही झालेलं. सो मी कंट्रोल झेड करतो आणि अगदी तीक्ष्ण काम करावं लागतंय आपल्याला याच्यामध्ये. आता म्हणजे काय करायचं ब्रश साइज थोडीशी लहान केली इथून एक क्लिक करतो, थोडासा खालचा रेफरन्स घेतो. हां, पुन्हा मी प्रत्येकी मी अल्ट पॉइंट रेफरन्स घ्यायला अल्ट सोडतोय. अल्ट पॉइंट रेफरन्स घेतला, अल्ट सोडलं. पुन्हा अल्ट पॉइंट रेफरन्सनी नॉर्मल क्लिक करतो. हां, आता एवढं काम झाल्यावर. एवढं काम झालं आता मी इथं पुन्हा येतो. मी जसं करायलोय नेहमी तुम्ही ती जरी पद्धत वापरला तर तुमचं काम फास्ट होऊन जातंय. ओके, मी इथे ही लाईन ब्रेक करून घेतली. ब्रेक करून घेतल्यानंतर मी जातो पॅच टूल घेतो आणि प्रॉपर एवढा पॅच उचलतो मी आणि याला काय करतो इथं आणून ठेवतो. म्हणजे त्याने काय केलं आता तिथला रेफरन्स त्यानं उचलला. हे अशा प्रकारे. ओके. सेम प्रोसेस पुढे आपण कंटिन्यू करू शकतो ही. इथं अल्ट पॉइंट रेफरन्स घेतला, इथं क्लिक करतो. पुन्हा एक रेफरन्स घेऊन इथं क्लिक करतो. सॉरी. आता इथं थोडंसं डिफिकल्ट आहे. थोडंसं झूम करून काम करावं लागेल. हां. किंवा आपण या ठिकाणी मग पुन्हा मी हा टूल वापरू शकतो. आता थोडं ईझी झालंय. पहिल्यांदा डिफिकल्ट होतं. नॉर्मली मी क्लिक केलं की ते ऑटोमॅटिकली काय करणार ते रिमूव्ह करणार किंवा डायरेक्टली मी जर अशी लाईनला जरी क्लिक केलं असतं तर त्याने ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह केलं असतं. ओके. आता मी लाईनला ट्राय करूया आपण. कसं करतंय? मी काय तो क्लिक करतो आणि जस्ट मी नॉर्मली या लाईनवरून फक्त मी ब्रश फिरवत आहे. आता काय होतंय बघा. त्यानं ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह केलेलं आहे. ओके. पहिला थोडंसं डिफिकल्ट यायचं, पण आता एवढं एमुळे ते थोडंसं सोपं झालंय. सो तुम्ही नवीन व्हर्जन वगैरे यूज करून अशा प्रकारे त्याला रिमूव्ह करू शकता. ओके. हे पण कळालं. हा पण कसा करतोय रेफरन्स पिक करून अल्ट पॉइंट रेफरन्स देतो आणि तो पण फिल करण्यासाठी आपल्याला युजमध्ये होतो. त्याच्यानंतर पॅटर्न स्टॅम्प हा काय करतो बेसिकली तर तुम्ही जो काही पॅटर्न सिलेक्ट करणार त्यातला कुठला पण एक पॅटर्न सिलेक्ट करा आणि तुम्ही नॉर्मली इकडं देऊ शकता. ओके. जो काय पॅटर्न आपण स्वतःहून पण पॅटर्न्स क्रिएट करू शकतो. ते काय आपण नंतर बघायचं आहे. बेसिकली हे पॅटर्न्स इथून आपल्याला मिळतात. एवढं काय ह्याच्यामध्ये युजला येत नाही. ओके. आता हे टूल अजून कुठे युजला येतात? ओके. तर अजून टूल हे कुठे कामाला येतात? सपोज आता मला ह्याच्यामधले 2 पब्लिक आहेत ते मला रिमूव्ह करायचे आहेत. मी काय करणार डायरेक्टली रिमूव्ह टूल घेऊन मी डायरेक्टली रिमूव्ह करू शकतो. जस्ट मला फक्त काय करायचं सॉरी. जस्ट मला फक्त काय करायचं ब्रश साइज थोडीशी वाढवायची आहे. मी कंट्रोल जे करून कॉपी करून घ्यायचं म्हणजे मला बघता येईल की मी केवढं काम केलंय आणि जस्ट नॉर्मल मी फिरवतो. आता ते ऑटोमॅटिकली मला रिमूव्ह करून देणार. ओके. सो एवढे ईझी झाले आता. पहिल्यांदा एवढं प्रॉपर करण्यासाठी त्याला थोडंसं तीक्ष्ण काम करावं लागायचं, पण आता डायरेक्टली होऊन जाते. त्यानं ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह केला, प्रॉपर फिनिशिंग पण दिला. ओके. सो आता मला ही मुलगी रिमूव्ह करायची आहे. मी डायरेक्टली पेन करून पण रिमूव्ह करू शकतो किंवा मी काय करू शकतो, इथं क्लोन स्टॅम्प टूल घेतलाय. ओके. सो ब्रश साइज जरा वाढवली. आता थोडंसं कॉम्प्लिकेशन्स येणार. फॉर एक्झाम्पल इथं मला या थोडंसं तीक्ष्ण काम करावं लागेल. आता फरशी टू फरशी मला मॅच करावं लागेल. एकदम तीक्ष्ण काम आहे. सो आपल्याला हे असं करत जाऊन काम करावं लागेल. ओके. किंवा मी आता काय करतो, पुन्हा एक हीच इमेज घेतो, ब्रश साइज वाढवतो आणि जस्ट नॉर्मली फक्त हिच्या भोवतून फिरवतो. आता येते की आपण ट्राय करूयात. आता ॲक्चुअली जे व्ही-एफ-एक्समध्ये पेंट वगैरे काम करतात, हे त्यांच्यासाठी हे काम आहे. अशा प्रकारचे काम त्यांना असतात. म्हणजे बॅकग्राऊंडला जरी काही नसेल, तर त्यांना ते पेंट करावं लागतं. म्हणजे आता इथं फरशा वगैरे भरपूर कॉम्प्लिकेशन्स असणार आहेत. ओके. सो त्याच्यावरती त्यांना म्हणजे ती नवीन स्वतःहून क्रिएट करावं लागतात अशा वेळेला. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही, सो मी ते काही क्रिएट करत बसत नाही. ओके. आय थिंक होईल, पण बघूयात आपण. थोडा वेळ घेईल कारण एरिया मोठा आहे. ओके. त्यानं प्रॉपर तर केलेलं आहे. या ठिकाणी मला फरशा वगैरे प्रॉपर केला. इव्हन जो काही बेंच आहे, बेंच पण प्रॉपर हे केलेला आहे. बेंच पण त्यानं काय केलं, प्रॉपर मॅच केलेला. आता हे जे अनवॉन्टेड आहे, ते तुम्ही पुन्हा जरासं याला पुन्हा सिलेक्शन देऊन तुम्ही ते क्लिअर करून घेऊ शकता. तर तेवढंच तुम्हाला अजून त्याला फिनिशिंग द्यायचं असेल तर. म्हणजे एवढं काम आता ईझी झालेलं आहे.
ओके. सो तुम्ही अशा ठिकाणी पण त्याचा यूज करू शकता. आपण अजून आतमध्ये बघायचं आहे. ओके. बघा त्याने प्रॉपर करून दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर इथं ब्रश टूल आहे. ओके. ब्रश टूलचं काम काय की ब्रश करायचं काम आहे. ओके. आता काय करतो ह्या ठिकाणी, ठीक A4 साइज घेतो. ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्येच घेतोय. डिलीट मारून टाकलेलं आहे. ब्रश टूल घेतलाय. आता बघा मी तो ब्रश फिरवतोय. तर ब्रश फिरवल्यामुळे काय होतंय, की जो काही तो वरती कलर आहे, तो इथे अप्लाय व्हायला आहे. ओके. आणि तो सेम लेयरवरती घ्यायला. तुम्ही हवा असेल तर नवीन लेयर घेऊन त्याच्यावरती काम करू शकता. ओके. जो तो वरती कलर असेल, तो इथे अप्लाय होणार. ओके. आता मी ह्याला पुन्हा व्हाईट कलर देतो. आता मी ह्या ठिकाणी ब्लॅक कलर आहे. आता बघा इथे ब्रशचे वेगवेगळे टाइप्स येतात. आता हा स्मूथ ब्रश आहे. स्मूथ ब्रश म्हणजे काय, ब्रश साइज वाढवली आणि जस्ट फिरवलं तर काय होतं, ब्रश एकदम स्मूथ होते. स्मूथ येतोय म्हणजे काय, त्याचे एजेस एकदम असे स्मूथ येतात. ओके. तेच जर विथ हार्ड ब्रश घेतला तर काय होणार, सगळे ब्रश असे एकदम हार्ड येणार. ओके. ब्रश साइज कमी करायचं असेल तर ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट हे नेहमी तुम्हाला ऑप्शन लागू नये. इथनं पुढे सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये सेम आहे, ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट. ओके. आता ब्रश टूलमध्ये गेल्यानंतर आता मी ह्याला पुन्हा व्हाईट करतो. आता इथं ओपॅसिटी आणि इथं फ्लो म्हणून ऑप्शन आहे. थोडीशी इम्पॉर्टंट आहेत. सो मी आता काय करतो, ब्रश टूल घेतलाय आणि आता मी ब्रश साइज थोडीशी वाढवतो आणि इथं मी कलर फिल केला. ओके. आता हा 100 ओपॅसिटीला आहे आणि 100 फ्लोला आहे. तेच मी पहिल्यांदा काय करतो, ओपॅसिटी मी 33 वर कमी करतो. आता मी ड्रॉ करतो. ड्रॉ केल्यानंतर बघा आता कलर पडलाय, पण त्याची डेन्सिटी कमी पडलाय. म्हणजे काय केलं तुम्ही, कमी प्रमाणात कलर टाकलाय. जसं मी आता अजून डार्क करावले. तसं काय व्हायलं, की कलर पडत चाललाय. जर तुम्ही ओपॅसिटी कमी केला, तर त्याची काय होतं, डेन्सिटी कमी होतं. ओके. आता मी हे करतो. आता फ्लो मी कमी करतो आणि आता बघा मी फ्लो कमी केला आणि ओपॅसिटी 100 आहे. मी क्लिक करून जे ड्रॅग करतो, तुम्हाला काय फरक जाणवून येणार नाही. पण बघा तुम्ही त्याचा फ्लो कमी झाला. ओके. म्हणजे जसं कलर तुम्ही टाकत चाललाय आणि त्याचा टाकण्याचा जो फ्लो आहे, तो कमी झाल्यामुळे जसं दिसतं तसा फ्लो कमी जाणार. ओके. सो बेसिकली फ्लोपेक्षा तुम्हाला ओपॅसिटी जास्त महत्त्वाचा येणार आहे. सो ओपॅसिटीवरती थोडंसं काम करा. ओके. थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर आणि तुम्हाला कळून येईल, कुठं-कुठं आपण ओपॅसिटी वगैरे यूज करणार आहे. ओके. तर ब्रशमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला अजून भरपूर ब्रशेस इनबिल्ड मिळतील. ओके. ड्राय ब्रशेस आहेत, काय आहेत, आता मी काही स्मोक ब्रशेस आहेत, जे मी ऑलरेडी बाहेरून आणून ठेवले. ओके. आता हे कुठे युजला येतात? सो मी पहिल्यांदा या ठिकाणी एक इमेज घेतो. ओके. महाराजांची इमेज घेतल्या, थोडीशी साईज कमी करून आता काय झालं या ठिकाणी बघितलं तर मला इमेज अशी ठेवायचं पण खालचा स्पेसिंगच नाही. ओके. मग मी काय करतो, बॅकग्राऊंडची लेयर बंद करतो. इथं कोणता पण एक सिलेक्शन टूल घेतो. मला जेवढ्यात ती इमेज मला थोडीशी पुढे एक्सपांड करायचं तेवढी मी इमेज इथं मी ड्रॉ केली. ओके. सिलेक्शन दिलं. आता ही नवीन व्हर्जनमध्ये काय जनरेटिव्ह फिलचं ऑप्शन आहे. जनरेटिव्ह फिल म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्हाला एखादा पोर्शन नवीन पाहिजे असेल, पेंट करायचा असेल किंवा नवीन ड्रॉ करायचा असेल, जसं की आता या ठिकाणी नाही, तो ड्रॉ करायचा आहे मला नवीन. तर तो आपण काय करू शकतो, जनरेटिव्ह फिल क्रिएट करू शकतो. मग तो कसा करायचा, जस्ट तुम्ही सिलेक्शन द्या आणि सिलेक्शन देऊन फक्त जनरेटिव्ह फिलवरती क्लिक करा. ज्यावेळी तुम्ही जनरेटिव्ह फिलवरती क्लिक करा, तुम्हाला ते येईल प्रॉम्प्ट तुम्हाला इथे टाकायला सांगेल, की तुम्हाला काय पाहिजेल आहे. तर असं बघायला गेलं, की मला इथे काय नको आहे. मला फक्त जो काही बॉडीचा पार्ट आहे, तो मला पुढे फक्त एक्सपांड करायचा. सो मी डायरेक्टली ते जनरेटवरती क्लिक करतो. ओके. क्लिक केल्यानंतर ते काय करते, ऑटोमॅटिकली जनरेट करायला चालू करते आणि ते आपल्याला नेहमी 3 व्हेरिएशन देते. त्याच्यातलं आपण एक व्हेरिएशन चूज करू शकतोय. ओके. मी तो वेट करतो थोडं. ओके. बघा आता त्यांना व्हेरिएशन्स दिलेले आहे प्रॉपर. हे ठेवू शकतोय आपण, इव्हन हे ठेवू शकतो आणि हे ठेवू शकतो. जवळपास 3 सेमच आहे. ओके. सो मला ऑप्शन मी इथं ऑन ऑफ केलं, की बघा हे त्यांना थोडंसं एक्सपांड करून मला दिलेलं आहे. सो मी त्याच्यामधलं हे ठेवतो. आता काय होतं, बॅकग्राऊंडला एक कलर घेऊयात आपण. कलर पण मी काय करतो, कलर पण मी ऑरेंजमधलाच पिक करतो. सॉरी, हां, ऑरेंज ऑरेंज थोडंसं मी माझ्या पद्धतीने ऑरेंजमधला पिक केलाय. नवीन लेयर घेतो बॅकग्राऊंडला आणि ते कलर फिल करतो. नवीन लेयर कशी घेतली, तर जाऊन खाली क्लिक करायचं आणि कीबोर्डवरती आलं बॅकस्पेस प्रेस केलं. ओके. आता मी काय करतो, नवीन लेयर घेतो, ब्रश टूल घेतो आणि ब्रशमध्ये ना मी काय करतो, वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्रशेस घेऊयात आपण आता. ब्रश साइज कमी केली. हां. आता मी काय करतो, इथं मी डबल क्लिक केलं आणि त्याच्यामधलाच थोडीशी व्हेरिएशन घेतो. थोडंसं मी इथं वरती घेतो. आणि आता ब्रश मी ते क्लिक करायला चालू करतो. वेगवेगळ्या पॅटर्न, वेगवेगळ्या कलर्समधले मी घेणार काय. असे. आता मी तो स्मोक ब्रश घेतलाय काय. स्मोक ब्रश घेतलाय, जसं मी तुम्हाला दाखवलंय ब्रशचं. ओके. ह्या ठिकाणी वेगवेगळे ब्रशेस आहेत. तुम्ही घेऊ शकता. आता हे मी ऑलरेडी बाहेरून डाउनलोड करून घेतलेलं आहे. ओके. ब्रश थोडेसे व्हाईट पण घेईन मी. कलर घेतला. आता सपोज मी एक ब्रश घेतलाय. ब्रशची साईज कमी केली. हां, आता मी ह्याला काय करतो, मला इमेजला प्रॉपर व्हाईट कलर दिसतोय त्या ठिकाणी. हां. हं.
ओके. आता मी एवढा काय तर ब्रश मी फिरवलेला आहे. आता मी काय इथं पुन्हा जाऊन नवीन लेयर घेतो. करेक्ट वरती की देणार इमेज टॉपला आणि आता मी काय पुन्हा इथं व्हाईट कलरचा स्मोक देतो. आता मला हा ब्रश तिरका पाहिजेला आहे. सो मी फक्त इथे क्लिक करणार आणि हा थोडंसं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टिल्ट करू शकता. ब्रशची साईज वाढवतो जेवढी मला वाढवताना पॉसिबल आहे तेवढी वाढवली आणि जस्ट नॉर्मली क्लिक करतो. म्हणजे माझा स्मोक पुढे आला. ओके. हां, आता मी थोडंसं ह्याला आणि फिरवतो ब्रशला. दुसरा ब्रश घेऊयात. हां, ठीक आहे. हां, मी ब्रशला थोडंसं फिरवलं. म्हणजे मला एक साइडनं पांढरा दूर आला असं मी दाखवलं आणि खालच्या लेयरला पण थोडंसं म्हणजे ब्रश मारतो. ओके. तुम्हाला जस्ट मी एक्झाम्पल दाखवलं, की आपण कुठे-कुठे वापरू शकतो. आता मी काय करतो Googleला जातो आणि एक टेक्स्चर ॲड करतो. हं. ऑरेंज टेक्स्चर बॅकग्राऊंड. हं. त्याच्यामधलं कोणतं पण एक जे तुम्हाला सुटेबल आहे ते तुम्ही टेक्स्चर घ्या. फक्त लक्षात ठेवा इमेज घेते नेहमी टूल्सवरती जायचं, साइजवरती क्लिक करायचं, लार्जवरती क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला सगळ्या लार्ज साइजच्या इमेजेस ह्या ठिकाणी भेटून जातात. हां, मी ही वाली घेतो, कॉपी करतो इमेज, पेस्ट करतो, स्केल करतो, वाढवली साईज. हां, इमेज टाकतो बॅक साइडला. हां, ओके. आता मी काय करतो, थोडीशी इमेज आहे ती कम्फर्टेबल नाही आहे, आणि जराशी या इमेजची ओपासिटी थोडी कमी केली. ओके. आता मी काय करतो, अजून टेक्स्चर घेतो अशा प्रकारचे व्हाईट टेक्स्चर्स. त्याला करतो कॉपी, पेस्ट करतो. इथं करतो स्केल, सॉरी पुन्हा तीच इमेज आली. राइट क्लिक, कॉपी, पेस्ट, स्केल करतो आणि थोडंसं स्केल केलं. ओके. ही जाणार वरती टॉपला घेतो. ओके. टॉपला घेऊन मी काय करतो, डायरेक्टली हे जे ब्लेंडिंग ऑप्शन आहे. ब्लेंडिंग ऑप्शन म्हणजे काय असते, की ही इमेज आहे, ही खालच्या सगळ्या लेयरमध्ये काय होतं ब्लेंड होते. मी ते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ब्लेंड करू शकतो. मला ह्याच्यातला जो सुटेबल वाटेल तो मी ह्यातला चूज करून घेतो. फक्त मी कर्सर फिरवालो याच्यावर आहे. ओके. सो मी थोडंसं मी जातो खाली. आय थिंक मला मी हा वाला घेतो हार्ड लाईट. ओके. आता हार्ड लाईट घेतलाय मी, बरोबर आहे. ओके. आता हार्ड लाईट घेतल्यानंतर मी जी ओपॅसिटी पण कमी करू शकतो किंवा मी काय करतो सिलेक्ट तर केलंय. याच्यानंतर मी घेतो इरेजर टूल घेतो. इरेजर मी तुम्हाला दाखवलेलं नाही, पण दाखवेन मी तो. फक्त मी तुम्हाला इफेक्ट दाखवली. आपण काय-काय करू शकतो या ठिकाणी. स्मूथ इरेजर घेईन आणि थोडं-थोडं इरेज करेल. हां, तर खाली बघितलं तर तुम्हाला जसा पॅटर्न आहे. सॉरी. ओके. सो ह्या ठिकाणी मी थोडासा पार्ट इरेज केला. मी दाखवेन तुम्हाला भविष्यात, पण आता ठीक आहे. ओके. थोडासा पार्ट इरेज केला. आता मी काय करतो ह्या ठिकाणी थोडेसे हे करतो लेन्स फ्लेअर एक ॲड करूयात. मी जातो Googleला. मी थोडंसं पुढचं दाखवत आहे. फक्त दाखवत आहे, की थोडंसं काय काम होतं तुम्हाला कळू दे. ॲक्चुअली मी ब्रश दाखवलं, पण थोडंसं ह्याच्यामध्ये पुढचं दाखवतोय. थोडंसं ह्याच्यामध्ये मी हा लेन्स फ्लेअर घेतो. हा करतो कॉपी आणि पेस्ट. हा करेक्ट महाराजांच्या बॅक साइडला मी टाकणार आणि याचा जो ब्लेंडिंग ऑप्शन असतो तो स्क्रीन करायचा. ओके. स्क्रीन केल्यामुळे बघा तुम्हाला एक तो पॅच दिसला आणि मला फक्त स्केल करायचा आहे. हां आणि मी तो प्रॉपर त्याला ह्या ठिकाणी वगैरे कुठेतरी मी सेट करू. ओके. पुन्हा कंट्रोल जे करतो त्याची कॉपी काढतो आणि त्याला उचलून जरासं खाली आणून ठेवतो वेगळ्या साईडला. ओके. आता बघा मी बंद करतो हे. हे बंद केल्यानंतर असा इम्पॅक्ट आहे. ओके. सो हे अशा प्रकारे आपण काही ना काहीतरी डिझाइन करू शकतो. मी जे तुम्हाला फक्त थोडक्यात दाखवलंय, की ब्रश आता मी याच्यामध्ये ब्रश वगैरे वापरलात. मग याच्यामध्ये टेक्स्ट पण ॲड करू शकतो आपण. ओके. जसं की मी एक एक्झाम्पल दाखवतो. ओके. मी या ठिकाणी टेक्स्ट ॲड करत आहे.
आणि ह्यांना प्रॉपर एक कलर देऊयात आपण, म्हणजे अजून थोडीशी डेप्थ येईल. ओके. आता प्रॉपर व्हिजिबल होत नाही. सो काय करतो त्याच्यामागे आणि लेयर घेतो, नवीन ब्रश टूल घेतो आणि व्हाईट कलरचा पॅच अजून एक मारतो. म्हणजे अजून थोडंसं इम्पॅक्टफुल ते होईल. हां, आता दिसतंय ना प्रॉपर? असं मारतो. हं. तर थोडंसं मी त्याच्यामागे टेक्स्ट अजून ॲड केलेलं आहे. याचं अजून करू शकतोय. हां, अजून काय करू शकतोय, सपोज मी ऑरेंज कलरचा जो टेक्स्चर आहे, तोच मी तो वरती आणून घेतो, कॉपी करून घेतलाय आणि प्रत्येकाला मी काय ना ह्याच्या आतमध्ये टाकणार, टेक्स्टच्या आतमध्ये. तुम्हाला दिसून येईल टेक्स्चर गेलाय. मग दुसरा टेक्स्चर घेऊया, तो नको. ऑरेंज टेक्स्चर म्हणून सर्च करतो. हे मी फक्त तुम्हाला ब्रश टूल दाखवत होतो. मग ब्रश टूलला धरून ऑलरेडी मी दाखवलंय ब्रश टूलचं काम. पण त्याच्या व्यतिरिक्त आता मी एक इमेज घेतली होती म्हणून म्हटले, की तुम्हाला करून दाखवूया, की काय-काय होऊ शकतंय. ओके. सो एक कुठला पण एक ऑरेंज कलरचा टेक्स्चर तुम्ही चूज करू शकताय. आपण एक करत. हं. मी हा वाला घेतो टेक्स्चर. कॉपी करतो. इथं आलो आणि पेस्ट करतो. राइट क्लिक, कॉपी आणि पेस्ट. ह्याच्या आतमध्ये मास्क केलं. आता टेक्स्चर आलाय. सेम प्रोसेस मी आता प्रत्येक टेक्स्टसाठी मी तो प्रत्येक इमेजसाठी मी मास्क करणार. ओके. हे तुम्हाला नंतर दाखवणार आहेच. मी पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचं आहेच. ओके. हे झालं ना असं. सॉरी महाराज. ओके. याला थोडंसं डार्क वगैरे करू शकतोय. मी थोडंसं डार्क करून घ्यालोय फक्त. ओके. सो हे आपण अशा प्रकारे काहीतरी डिझाइन करू शकतो. मग नंतर मी काय करतो याला कंट्रोल शिफ्ट अल्ट ई प्रेस करतो. म्हणजे सगळ्याची एक लेयर कॉपी होऊन आलो आणि त्याला थोडंसं ग्रेन ॲड करतो. ग्रेन ॲड करण्यासाठी मी जातो नॉईजमध्ये आणि ॲड नॉईज करतो आणि थोडीशी वाढवतो आणि ओके प्रेस करतो. आता ओके प्रेस केल्यावर मला हा एक त्याला पोस्टराईजचा इफेक्ट आला. म्हणजे पहिल्यांदा होतं हे नॉर्मल असं होतं. ओके. त्याच्यामध्ये फक्त नॉईज ॲड केल्यानंतर बघा एक त्याला एक पोस्टर जसं असते ना, मूव्हीचे पोस्टर्स तयार होतात, तशा प्रकारे त्याला टेक्स्चर आलं आणि एकदम फिनिशिंग आलं. जरी बघितला तर तुम्हाला कळून जाईल. नको. आता मी झूम आउट करतो. सो हे अशा प्रकारे आपण काही ना काहीतरी थोड्याफार डिझाईन्स मूव्ही पोस्टर्स वगैरे असतात ते अशा प्रकारे होतात. ब्रश टूल असेल किंवा अजून कलर करेक्शन दाखवायचे असेल, मी काही बेसिक याच्यामध्ये वापरलेले आहेत. हां, आता इथे मी केपिंग मास्क पण वापरलेलं आहे. ते काय आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघायचंच आहे किंवा काय लेन्स फ्लेअर्स वापरलेले ते कुठे वापरायचे, कधी वापरायचे. जसं की टेक्स्ट वापरलं आहे, कसं वापरायचं. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे. मला फक्त काय दाखवायचं होतं याच्यामध्ये, की मी ब्रश टूल कसा वापरतोय आणि ब्रश टूलमध्ये आपण फक्त कुठला बघितला, स्मोक बघितला. ओके. तसे आपल्याकडे भरपूर ब्रशेस आहेत. ओके. काय असे पण आहेत. हां, आता मी हे नवीन याच्यावरती दाखवतो F4 वरती. आता हा माझ्याकडे असा पण आहे. ब्रश साइज वाढतो. हे असे पण ब्रशेस आहेत. ओके. म्हणजे आता सपोज मी आता एक मला हे पाहिजे मी नवीन लेयर घेतली आणि इथं मी क्लिक करून ड्रॅग केलं. आता मला एक महाराजांची इमेज पाहिजे असं मी महाराजांची इमेज घेतली. तिथे इमेज ठेवण्याच्या ऐवजी महाराजांची मी याच्या बॅक साइडला टाकतो. म्हणजे मला एक असा इफेक्ट मिळाला. ओके. आता मी तेच काय करतो, ह्याची कॉपी काढतो आणि ही जातो मारांच्या बॅक साईडला आणि ह्याचा मी कलर बदलतो. सपोज मी हा गोल्डन कलर केला, तर मला काय मिळाला असा एक इफेक्ट मिळाला. ह्याचीच मी अजून एक कॉपी काढू शकतो. ही जाऊ शकते बॅक साईडला. ह्याचाच मी कलर देऊ शकतो थोडासा अशा टाईपचा. म्हणजे मला अजून हा पॅटर्न वेगळा म्हणजे ह्याच्यामागे एक वेगळा, ह्याच्यामागे म्हणजे असा आपण भरपूर ठिकाणी त्याचा उपयोग कुठे ना कुठेतरी करू शकतो ब्रश टूलचा. ओके. आता काय झालं, की ज्यावेळी पण ब्रश दाखवले, तर ह्याच्यामध्ये एवढे ब्रश आहेत. तो बाहेरून नवीन क्रिएट करू शकतो. म्हणजे कुठं क्रिएट करायचा, कधी कसा करायचा, ते आपण क्रिएट करायचं आहे. नंतर आपण त्या गोष्टी बघायच्या. ओके. तर हा झाला ब्रश. त्याच्यानंतर आहे पेन्सिल टूल. पेन्सिल टूलचं काम काय, की बेसिकली पेन्सिल टूलचं काम आहे पेन्सिल. म्हणजे जसं ब्रश टूल काम करतोय, त्याच पद्धतीने पेन्सिल टूल पण काम करतं. ओके. काय त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही. जर ब्रश साइज वाढवायची असेल, कमी जास्त करायचं असेल, तर ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट. ओके. त्याच्यानंतर काय की कलर रिप्लेसमेंट टूल. हा काय करतोय बेसिकली कलर बदलायचं काम करतोय. आता ही मुलगी आहे. ओके. ही मी इमेज घेतो. आता मला हा कलर ही नको दुसरी इमेज घेऊयात आपण. मी ही इमेज घेतो. आता याच्यामध्ये ब्लू आणि ब्राउन शर्ट्स, टी-शर्ट्स घातलेलं काहीतरी मुलं आहेत. मला हा ब्राउन नको आहे. मला या ठिकाणी सपोज की मला ऑरेंज पाहिजेल आहे. सो काय केलं कलर रिप्लेसमेंट टूल घेतला आणि मध्ये एक प्लस मारून टाकलं बघा.
म्हणजे काय तुम्ही ज्या कलरवरती क्लिक करणार, तो कलर काय व्हायला चेंज व्हायला. ओके. जसं तुम्ही फिरवणार तसं बघा हे चेंज तोच कलर चेंज व्हायला. नाही का? तुम्हाला बाहेर कुठेच बदललेला दिसणार नाही किंवा स्किनवरती तो कलर पडाला असं कुठे का दिसायलंय? हां, आता मी जसा ब्रश याच्या आतमध्ये घेऊन आलो म्हणजे काय होतं, की प्लस मार्क तुमचा जर आतमध्ये असेल तर कलर आतमध्येच पडणार. पण जर प्लस मार्क तुमचा बाहेर आला चुकून तर तो बाहेर कलर ॲप्लाय होणार. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा मी आता इथं फिरवलं. आता हे फक्त आणि फक्त इथे फिरायला. म्हणजे कलर जर बदलायचा असेल, तुम्ही जो तो वरती कलर चूज करणार. सपोज मी आता इथं घेतो, हिरवा कलर घेतलाय. ओके प्रेस करतो आणि कमी करतो, तर तो काय होणार हिरव्या कलरमध्ये तो चेंज होणार. ओके. एवढं फक्त लक्षात ठेवा. कलर रिप्लेसमेंट टूल म्हणतो आपण त्याला. ओके. ब्रश टूलचं कळालं. आपण पाहिजे तसं आपण ब्रश मारू शकतो. ब्रश कमी जास्त करायचा ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट. इथनं पुढे सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये सेम आहे. ओके. तर पाहिजे तेवढं मी त्याला फिरवू शकतो. हां, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आहे की मिक्सर ब्रश टूल. हा काय करतोय पिक्सेल्स मिक्स करतो. म्हणजे काय करतोय सपोज आता हे स्किन आहे. आता मी हे थोडंसं फिरवलं हे पिक्सेल्स मिक्स करायला येते. ओके. आता ह्याचा जी हे आहे हा जो ब्रश आहे. हां, आता हे कुठं वापरू शकतो बेसिकली आपण 2 कलर्स जर मिक्स करायचे असतील. ओके. तर त्या ठिकाणी वापरू शकतोय. हं. आता सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. सपोज माझा इथे एक हा सर्कल घेतला बॉक्स निवडला आपण. इथे नवीन लेयर घेऊन त्याच्यामध्ये हा कलर फिल करतो आणि इथं मी एक हा कलर फिल करतो. म्हणजे 2 कलर्स मी वेगवेगळे काय करणार 2 कलर्स मी वेगवेगळे एका ठिकाणी फिल करणार. म्हणजे एकाच लेयरमध्ये एका समोरासमोर फिल करतोय मी काय अल्ट बॅक स्पेस. आता हे मला दोन्ही कलर मिक्स करायचे असतील तर मी यांना मिक्सर ब्रश टूल घेणार. हां, ब्रशची साईज जरा वाढवतो आणि जस्ट मी तो ब्रश फिरवणार. तर ते काय होतं की ऑटोमॅटिक दोन्ही कलर मिक्स केला त्याने. जसं मी ब्रश फिरवला हे ऑटोमॅटिक त्याने मिक्स केलं. ओके. सो हे असं मी जास्तच फिरवलं, पण नॉर्मली तुम्हाला फक्त वरच्यावर फिरवायचं आणि 2 कलर मिक्स झाले. सो ह्याला कलर कुठला आला मिक्सर ब्रश टूल. ओके. त्याच्यानंतर काय आहे, की हिस्ट्री ब्रश टूल आहे. हिस्ट्री ब्रश टूल म्हणजे काय? त्या नावाचा हिस्ट्री म्हणजे इतिहास दाखवणे. ओके. आता ह्या इमेजचा इतिहास काय होता, की इथे निळा कलर होता आणि ते सगळं नॉर्मल होतं. आता हे जे आहे चेहरा खराब झाला. मी काय करणार जसं मी ब्रश फिरवणार तसं काय होणार ते इरेज होणार. इरेज होणार म्हणजे काय? जेवढी पण आपण घाण केली आहे, ती घाण सगळी रिमूव्ह होणार. मग तुम्ही म्हणाल, की आपण एक कंट्रोल झेडनं पण करू शकतो. होय, करू शकतो. पण जर मी कंट्रोल झेड मारलं, तर माझं काय होणार, की पूर्णच बॅक साइडला जाणार जेवढं मी फिरवलं तेवढं. पण मला थोडंसं फक्त मला फिरवायचं तर मी तो ब्रश वापरू शकतो. तेवढ्याचाच तो इतिहास दाखवणार. आम्ही जसं फिरवले बघा, तेवढाचाच तो इतिहास दाखवाल. म्हणजे इमेजचा इतिहास काय होता, ओरिजिनल इमेज जशी होती, तशी इमेज ते दाखवायला आहे. सो एक आला हिस्ट्री ब्रश टूल. त्याच्यानंतर काय आहे, की आर्ट हिस्ट्री ब्रश टूल काय होतं, पिक्सेल्स मिक्स करतो. म्हणजे तुम्ही ज्या कलरवरती क्लिक करणार, त्या कलर्सचे पिक्सेल तो मिक्स करणार. आणि मी जसं फिरवालं तसं पिक्सेल्स ते मिक्स करत चाललंय. मग हे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये करता येईल. बघा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जसं की मी लूज कर्ल केले की बघा हे तर असं झालं. आहे. हे वेगळ्या म्हणजे तुम्ही ॲज अ बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी वगैरे वापरू शकता. यात काय एवढं रॉकेट सायन्स नाहीये. ओके. सो हे अशा प्रकारे आपण हे 2 टूल्स आणि वरचे टूल्स आपण वापरत असतो. सो त्यानंतर आपण ह्या ठिकाणी हिस्ट्री ब्रश टूल बघायचा. त्याच्या अगोदर मी काय करतो, एक इमेज घेऊयात आपण. एक इमेज घेऊन वर्क सोडली. आता बघा मी काय करतो, इमेजमध्ये मी भरपूर वर्क काहीतरी करतो. म्हणजे मी काय म्हणायचं तर थोडंसं मर्ज केले, थोडासा ब्रश ड्रॉ करतो. व्हॉटएव्हर मी जे काय इथे जेवढी पण मला काय घाण करता येईल तेवढी मी इथं घाण करतो. ओके. सो इथे काय व्हायलंय, की जसं मी करायलोय तसं होतंय. आता सपोज आता मला काय करायचं आहे, मला पुन्हा जशी इमेज होती आपल्या ॲक्चुअलमध्ये तशी इमेज मला पुन्हा आणायची आहे. तशी इमेज मला पाहिजेल आहे. सो आपण काय करतोय नेहमी, की कंट्रोल झेड मारतो. कंट्रोल झेड म्हणजे अनडू म्हणजे एक-एक स्टेप मागे चाललोय आपण. बरोबर आहे. तेच मला काय करायचं आहे, मला फक्त कंट्रोल झेड न दाबता मला फक्त चेहऱ्यावरचं काय केलं पाहिजे, ओरिजिनल जशी इमेज होती मला तशी दिसायला पाहिजे. मग इथं आपल्याला त्यांनी ऑप्शन दिला, की हिस्ट्री ब्रेस टूल. हिस्ट्री ब्रेस टूल म्हणजे काय, तेवढाच पार्ट मी काय करू शकतोय इरेज करू शकतोय. म्हणजे इमेज इरेज होत नाही, तर आपण त्या इमेजवरती काय-काय काम केलंय त्याच्यानंतर, ते सगळं इथं ह्या ठिकाणी इरेज होतं. ओके. सो तुम्ही जेवढी पण म्हणजे काय दाखवते, की हिस्ट्री म्हणजे काय, त्या इमेजचा जो काही इतिहास होता, जसं की इमेज ही अशी ओरिजिनल इमेज होती. सो ती इमेज ते आता इथं आपल्याला दाखवावं लागेल. ओके. सो हे हिस्ट्री ब्रश टूल अशा प्रकारे काम करतंय. त्याच्यानंतर आर्ट हिस्ट्री ब्रश टूल काय आहे, की ह्याच्यामध्ये तुम्ही जसं क्लिक करणार तसं पिक्सेल्स काय करते, त्या कलर्समध्ये ते मिक्स करते. आता मी ज्या कलरवरती क्लिक करणार त्या कलरमध्ये ते पिक्सेल्स मिक्स करायला. ही तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्ही मिक्स करू शकता. जसं की लाँग लूज हे अशा प्रकारे मिक्स होतात. ओके. सो मी ह्याच्यामध्ये गेलो, की लूज कर्ल बघा ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे मिक्स होतात. सो हे अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मिक्स होतात. ओके.
हां, हे आपण शक्यतो बॅकग्राऊंड क्रिएशनसाठी वगैरे आपण वापरू शकतो. बाकी त्याचा काय तसं जास्त मोठा असा यूज काही नाही आहे. ओके. सो मी ह्याच्यामध्ये बाहेर पडलो. आता हे बघा, आता त्याच्यानंतर इथं काही टूल्स आहेत. जसं की फर्स्ट वाला आहे तो इरेजर टूल आहे. हां, आता मी काय करतो कीबोर्डवरती कंट्रोल जे प्रेस करतो. कंट्रोल जे केल्यानंतर आता सगळ्याची कॉपी निघाली. ओके. आता ब्रश साइज थोडीशी कमी करतो म्हणजे इरेजरची साइज कमी केली. कशी कमी केली? ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट जे कर्ली ब्रॅकेट आहे ते वालं. जे एंटरच्या करेक्ट साइडला असते ते वालं. आता मी काय करतो तात्पुरती त्या बॅकग्राऊंडची आहे ती मी थोडीशी ऑफ करतो. बॅकग्राऊंडची लेयर बंद केली. आता मी काय करतो फर्स्ट वाला टूल घेतला. आता इथं मी बघा स्मूथ इरेजर घेतला. आता मी क्लिक केल्यानंतर बघा हे काय व्हायलं इरेज व्हायलंय बरोबर आहे. हे पूर्ण टोटली इरेज झालं. या ठिकाणी तर काहीच नाही. तेच मी काय करतो पुन्हा इथे वेगळा ब्रश घेऊन हार्डवाला त्याच्यामध्ये पण मी त्याला अशा प्रकारे इरेज करू शकतो. म्हणजे इथे काहीच नाही. म्हणजे बघा मी या ठिकाणी एक ब्लँक लेयर घेतली आणि ह्याच्यामध्ये अल्ट बॅकस्पेस वरचा कलर असल्यामुळे अल्ट बॅकस्पेस प्रेस करायचं म्हणजे तो फील होतं. आणि याला खाली येतो बघा. इथं मध्ये काहीच नव्हतं. त्याच्यामुळे तुम्ही जर इथं काय जरी टाकला, तरी तुमचं काय होणार ते मागचं दिसायला चालू होणार. तुम्ही कंट्रोल झेड मारतो. हां, सो हे इरेजर असं काम करत आहे. सेकंड वाला काय आहे, की बॅकग्राऊंड इरेजर टूल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मध्ये प्लस मार्क दिसेल. प्लस मार्कचं काय काम आहे, की तुम्ही जो प्लस मार्क आहे, तुम्ही ज्या कलरवरती ठेवणार, त्या रिलेटेड कुठले-कुठले कलर्स आहेत, ते सगळे डिलीट करायला बघा. माझा ब्रश जरी ते ऑरेंजमध्ये असला, तरी ते प्लस मार्कमध्ये जेवढं आहे, तेवढं ते डिलीट करतात. मग अशा प्रकारे. आता सपोज माझा ब्लश ब्रश मार्क आहे ना, जो प्लस मार्क आहे, तर चुकून जर ह्या ब्लूमध्ये आला, तर काय होणार, तर ते पण डिलीट व्हायला चालू आहे ना. का? तुम्ही प्लस मार्क ज्या कलरवरती ठेवणार, तेवढं डिलीट व्हायला एवढं फक्त लक्षात ठेवा. अशा प्रकारे. मी असं फिरवायला हे अशा प्रकारे. म्हणजे हे आपण कटिंगसाठी वगैरे वापरू शकतो. आता व्हाईट इथं मिक्स होणार, कारण हे दोन्ही कलर बघायला गेला, की दोन्ही कलर जवळपास सिमिलर आहेत. तर काय करायला, की त्याचं त्या रिलेटेड जे कुठली कलर्स आहेत, ते सगळे काय करते, डिलीट करते. हे अशा प्रकारे काम करतं. कुठला सेकंडवाला टूल, बॅकग्राऊंड इरेजर टूल. त्याच्यानंतर मॅजिक माइंड टूल काय करतोय, की एका क्लिकमध्ये सगळं डिलीट करतोय. म्हणजे सपोज मी आता इथं क्लिक केलं, तर काय केलं त्याने त्या रिलेटेड कुठले-कुठले कलर्स आहेत ते बघा, त्यानं सगळे डिलीट केलं या बाजूचे. एका क्लिकमध्ये डिलीट केला. तिथं मी क्लिक केली, एका क्लिकमध्ये डिलीट केला. ते ऑटोमॅटिकली काय झालं, त्या रिलेटेड कुठले-कुठले कलर्स आहेत त्याने ते सगळं डिलीट केलं. जेवढे मला पार्ट वाटतात तेवढे मी क्लिक करून डिलीट करतो. अशा प्रकारे. हां, इथं मी ब्लँक लेयर घेतली नवीन आणि त्याच्यामध्ये कलर फिल करून ती लेयर मी फक्त खाली टाकतो. सो अशा प्रकारे प्रॉपर कटिंग या ठिकाणी झालेलं आहे. ओके. आता इथं बघा, इथं काय झालं त्यानं जो पॅन्टचा कलर होता तो मिक्स होत होता. त्याच्यामुळे त्यानं तो पण डिलीट केला. मी आता या ठिकाणी कंट्रोल झेड करतो. आता मी ज्यावेळी इथे क्लिक करायला काय व्हायलं, की पॅनचा कलर पण डिलीट झाला. सो मी काय करतो, इथं बघा त्याचा टॉलरन्स 32 आहे. 32 म्हणजे काय? जरासं टॉलरन्स जास्त आहे, म्हणजे जास्त प्रमाणात ते सिलेक्ट करायला. मी या ठिकाणी काय करतो, फक्त मी 5 करतो. हां आणि 5 वर मी क्लिक करतो बघा. त्यानं आता प्रॉपरली काय केलं, जेवढा मला पर्सेंट पाहिजे तेवढाच, म्हणजे कमी प्रमाणात त्यानं डिलीट केला. पॅन ॲडजस्ट ठेवला त्याने. तर सांगायचा उद्देश काय, जर कमी केला की कमी प्रमाणात डिलीट करते आणि जर जास्त ठेवला टॉलरन्स तर जास्त प्रमाणात डिलीट करते. ओके. सो हे झालं इरेजर टूल. ओके. ह्या ठिकाणी आपण वापरू शकतो बेसिकली. पण शक्यतोच आपण इरेजर वापरायचं. इरेजरच्या ठिकाणी एक दुसरा टूल आहे, दुसरा एक ऑप्शन आहे. तो आपण नेहमी यूज करायचा. ज्याला आपण मास्क म्हणतोय. ओके. लेयर मास्क म्हणतो तो आपण यूज करायचा. मी तुम्हाला तो भविष्यात सांगेन. ओके. आता मी पुन्हा काय करतो A4 साइज मी तो ऑलरेडी घेतलेला आहे. आता बघा त्याच्यानंतर इथे ग्रेडियंट टूल आहे. ओके. आता जसं आपण बघितलं जसं सपोज मी बॉक्स ड्रॉ केला. इथून एक ब्लँक लेयर घेतली नवीन. ब्लँक लेयर घेतल्यानंतर जसं की आता वरचा कलर फिल करायला आपण कुठला दाबत होतो कीबोर्डवरती एल बॅकस्पेस आणि खालचा कलर फिल करायला कंट्रोल बॅकस्पेस. ओके. म्हणजे काय होत होतं, की आपण कुठलातरी ह्याच्यामधला एकच कलर या ठिकाणी आपण फिल करू शकत होतो. बरोबर आहे. म्हणजे 2 कलर जर मला मिक्स करायचे असतील तर आपण करू शकत नव्हतो. पण एक आपल्याला सॉफ्टवेअरने काय केलं आपण 2 कलर ह्या ठिकाणी ह्या टूलनं आपण काय करू शकतो 2 कलर देऊ शकतो. ओके. आता बघा ज्यावेळी तुम्ही हा टूल सिलेक्ट करणार, तर तुम्हाला इथे याचे कलर्स कामाला येणार नाहीत. तुम्हाला फक्त इथले कलर्स कामाला येणार. इथं बघितलं तर इथे ग्रेडेडचा पॅलेट आहे. मी ह्याच्यावरती एक सिंगल क्लिक करतो. सिंगल क्लिक केल्यानंतर बघा मी थोडंसं मोठं करतो. ह्याच्या आतमध्ये ना सॉफ्टवेअरने काय दिलेले आहेत आपल्याला इनबिल्ट कलर्स दिलेत. म्हणजे 2 कलर्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील बघा. सपोज मी हा कलर घेतला, ऑरेंजमध्ये गेला की ऑरेंजच्या शेड्स आहेत. सपोज मी हा कलर घेतला, बाहेर क्लिक करतो. जस्ट क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं. ऑटोमॅटिकली काय झालं 2 कलर मिक्स झाले. ओके. जर समजा तुम्ही दुसरा कुठला तर टूल घेतला, तुम्हाला ते वरचे ऑप्शन्स दाखवणार नाही. पुन्हा तुम्हाला आणि तर लेयर त्याची ऑटोमॅटिक क्रिएट होते एवढं लक्षात ठेवा. सपोज मी तो पुन्हा घेतला. हां, आता मला कलर बदलायचा आहे बघा. मी ह्याला हँडल पाहिजे तसं मूव्ह करू शकतोय. हां, पाहिजे तसं हे करू शकतो, फिरवू शकतो. आता हा काय झाला, हा लिनिअर आहे. सॉरी हा रेडियल आहे. रेडियल म्हणजे काय सेंटरपासून यायला. इथं आहे तो लिनिअर आहे. लिनिअर म्हणजे काय असं स्ट्रेट लाईनमध्ये येतं. ते आपण इथनं पण चेंज करू शकतोय. ओके. इथं पण ते सेम ऑप्शन्स आहेत आणि इथं पण सेम ऑप्शन्स आहेत.
त्याच्यानंतर इथे अँगल आहे. अँगल म्हणजे हे सॉरी त्याच्यानंतर हा अँगल आहे. अँगलमध्ये तुम्हाला हा असा हे करून देतो. आणि पाहिजेल असं फिरवू शकतोय. त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड आहे. असं 2 कलर्समध्ये तो रिफ्लेक्ट होऊन येतो. जसं मी क्लिक करून ड्रॅग केलं तसं होणार ते आणि त्यानंतरचा येतो डायमंड आहे. डायमंड शेपमध्ये तुम्हाला मिळेल. शक्यतो काही एवढी युजला येत नाही. तुम्हाला जे आहे ते फर्स्टवाले 2च युजला आहे. फर्स्टवाला तो लिनिअरमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये येईल. सेकंडवाला तो रेडियलमध्ये सेंटरपासून येईल. आता इथं रिव्हर्स केले की ते कलर्स आहेत तर ते रिव्हर्स पण होतात. म्हणजे तो कलर पुढे जातोय, म्हणजे चेंज होतो तो कलर. याच्यावरती क्लिक केला की बघा इथं ऑप्शन्स अशा ठिकाणी इथं मध्ये ऑप्शन्स ओपन होतात. हां, आता सपोज तुमचा कलर बदलायचा आहे या ठिकाणी. तुम्हाला फक्त काय करायचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं. सिलेक्ट करून तुम्ही इथून जाऊन कलर चेंज करू शकता. ओके. इथून कलर चेंज केलं. हवा असेल राहायचा पण कलर बदलायचा असेल तर तुम्ही तो पण बदलू शकता. ओके. जो पाहिजेल कलर तुम्ही तो ह्या ठिकाणी देऊ शकता. ओके. आता सपोज सॉरी मी दुसरा घेतला. हां, आता मी ह्या ठिकाणी क्लिक केलं. हां, आता काय केलं मी ह्या ठिकाणी क्लिक केलं कुठे या सेटिंगमध्ये. सॉरी क्लोज करतो. या सेटिंगवरती क्लिक केलं तर त्याचे ऑप्शन्स अजून आपल्याला या ठिकाणी ओपन होतात. आता हे ऑप्शन्स आपल्याला इथे पण दाखवतात. इथून पण आपण ते ॲडजस्टमेंट्स करू शकतो त्याचं. सपोज मला याच्यामध्ये ना अजून कलर्स ॲड करायचे आहेत. सो मी काय करतो, तिथे क्लिक करतो बघा. मी जेवढे पण इथे खाली क्लिक करतो, तेवढे व्हायला काय व्हायला तिथे कलर्स ॲड व्हायला. मग प्रत्येकी मी काय करू शकतो, डबल क्लिक करायचा. प्रत्येक ह्याचा मी कलर पण चेंज करू शकतो. मला पाहिजे असं एक पुढं मागं करू शकतो. सपोज मला हे नको असेल, क्लिक करायचं ह्याच्यावरती दाबून धरायचं आणि खाली ओढायचं. दाबून धरायचं, ओढायचं. ह्याला मी पुढं मागं करू शकतो. अशा प्रकारे आणि पाहिजेल असेल तर पुन्हा मी ड्रॅग पाहिजेल तसं करू शकतो. ओके. तर हे अशा प्रकारे आपण यूज करू शकतो. आता सपोज आता मी पुन्हा इथे सिलेक्ट केला हा वाला टूल. आता इथे जे आपले 2 कलर सिलेक्टेड असतात, ते आपल्याला इथं कुठे भेटतात? बेसिक्समध्ये गेलो इथे भेटतात. म्हणजे आपल्याला ते इथे जे तुम्ही 2 कलर सिलेक्ट करणार, ते इथे बेसिक्समध्ये इथे टॉपला आलेलं असते. ओके. त्याच्यानंतर बघा इथं बॅकग्राऊंड टू ट्रान्सपरंट म्हणून एक ऑप्शन आहे. आता हा काय करतो बेसिकली मी एक इमेज घेतो. हे सगळं डिलीट मारतो. ओके. सपोज मी ही इमेज घेतली. आता मी काय करतो, थोडंसं स्केल करतो. याला कंट्रोल टी करून स्केल केलं. नवीन लेयर घेतो या ठिकाणी ब्लँक. देन ग्रेडियंट टूल घेतो आणि मी हा वाला टूल घेऊन इथं मी हा वाला ऑप्शन घेतला. जो इथं वरती कलर असतो तो इथे अप्लाय होता. मी क्लिक केलं. सॉरी मी लिनियर घ्या. क्लिक करून ड्रॅग केलं तर काय होतं, की मला एका साइडहून ट्रान्सपरंट येते आणि एका साइडहून कलर येतो. शक्यतो आपण हा जास्त करून यूज करतोय. सो याच्यामध्ये हा थोडासा इम्पोर्टंट टूल आहे ग्रेडियंट टूल. ओके. सो हे अशा प्रकारे वापरेन आपण. ही जी लेयर काय ऑटोमॅटिक क्रिएट होते. आता हे मी डिलीट करतो. इथपर्यंत कळालं असेल तर आपण पुढे जाऊया. ओके. थोडंसं डेप्थमध्ये आपण जसं ॲड वगैरे करणार, कुठं-कुठं यूज होतं याचा तुम्हाला ते कळून येतं. त्याच्यानंतर काय पेंट बकेट टूल आहे. हे आपण ऑलरेडी यूज करतोय. जसं की वरचं अल्ट बॅकस्पेस, कंट्रोल बॅकस्पेसनं पेंट बकेटनं फक्त काय करायचं टूल घ्यायचं आणि फक्त फिल करायचं. सॉरी फक्त आपल्याला इथं लेयर नवीन पाहिजे या ठिकाणी. लेयर नवीन घेतली हवा. तो कलर वरती जो कलर होता तो कलर फिल होणार. अर्धा रॉकेट सायन्सने. समजा मला हा लाल कलर फिल करायचा असेल, फक्त कीबोर्डवरती एक्सप्रेस करायचं. एक्सप्रेस केला की तो कलर वरती जातो. आणि मी कलर फिल करू शकतो. काम झालं की कंट्रोल डी केलं की काय होतं डिसिलेक्ट होतं. ओके. सो त्याच्यानंतर हे मी डिलीट करतो. हं. त्याच्यानंतर बघा इथं वेगळे टूल्स आहेत. आता फर्स्टवाला टूल आहे ब्लर टूल. आता मी ज्यावेळी पण ब्लर टूल घेतला, ब्लर टूल इथे काम करत नाही. का करत नाही? कारण ही जी इमेज आहे, ही वेक्टराइज इमेज आहे. वेक्टराइज इमेजमध्ये तुम्हाला छोटासा एक बॉक्स दिसेल बघा. सो असं ज्यावेळी पण बॉक्स दिसेल, त्यावेळी काय होते की ह्या इमेजवरती काहीही तुम्ही काय काम करू शकत नाही. जसं मी ब्रश टूल घेतला, ब्रश टूल पण काम करणार नाही. कुठलाही टूल काम करणार नाही. अशा वेळी काय करायचं? ह्याला फक्त राइट क्लिक करायचं ह्या ठिकाणी. राइट क्लिक करून ह्या ठिकाणी तुम्हाला रास्टराइज लेयर म्हणून एक ऑप्शन आहे. रास्टराइज लेयर केला की तो बॉक्स निघून जातो. म्हणजे वेक्टरपासून तो रास्टरमध्ये कन्व्हर्ट होतो. आता बघा, आता मी ह्याला पाहिजेल मला ब्रश मिळाला. ओके. आता इथं मी ब्लर टूल घेतलाय आणि आता जर मी क्लिक करून ड्रॉ करायला तुम्हाला जाणवून येईल. मी जसं क्लिक करत चाललो तसं ह्या ठिकाणी इमेज काय व्हायला ब्लर व्हायला. ओके. म्हणजे तुम्ही काय एखादा पर्टिक्युलर पार्ट जर तुम्हाला ब्लर करायचा असेल, तर तुम्ही ते हे करू शकता. आता त्याची स्ट्रेंथ पण आहे. जर तुम्ही जास्त स्ट्रेंथ ठेवली तर ते जास्त प्रमाणात ब्लर होणार. ओके. जर त्याची स्ट्रेंथ कमी ठेवली की कमी प्रमाणात ब्लर होणार. ओके. सो हे अशा प्रकारे इथं युजला होते. मी तर कंट्रोल झेड करतो. इमेजेस पुन्हा डिलीट करून दुसरी इमेज घेऊयात. सपोज ही वाली इमेज घेऊयात. आता ही वाली इमेज घेतल्या. ओके. फर्स्टवाला कलरला ब्लर करतो. त्यानंतर शार्पन आहे. ब्लरच्या अपोझिट आहे. आता बघा हे पण वेक्टराइज झालं, राइट क्लिक करायचं, ह्याला रास्टराइज करायचं व ब्रशची साईज जरा वाढवतो. आता मी जसं क्लिक करतो ना, तसं बघा पिक्सेल्स एकदम असे शार्प होताना दिसतील तुम्हाला. ओके. हे पिक्सेल्स काय करते शार्प करते. जर एखादा पोर्शन ब्लर असेल आणि तुम्हाला तेवढाच नॉमिनल जर शार्प करायचा असेल, तर तुम्ही हा टूल वापरू शकताय. जास्त करायचं नाही. सेम आहे तर स्ट्रेंथ दिल्या जर जास्त दिला की जास्त प्रमाणात होणार, कमी ठेवला की कमी प्रमाणात होणार. ओके. मी ह्या ठिकाणी पुन्हा मला इमेज मारताना पुन्हा मी घेतो. राइट क्लिक करतो, रास्टराइज करतो लेयरला. ठीक आहे. ह्याला मी इथं ठेवतो.
हां, हां. त्याच्यानंतर स्मज टूल आहे. स्मज टूल काय करतो, जे पिक्सेल्स आहेत ना, ते स्ट्रेच करायचं काम करतोय. सपोज मी ब्रश साइज वाढवली. हे बघा, इथनं पुढे सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये सेम आहे. ब्रश साइज कमी जास्त करायची असेल तर ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट. हे बघा, हे काय करायला पिक्सेल्स वाढवले. तुम्ही ज्या कलरवर क्लिक करून जर हे करणार, तर ते काय होतं, पिक्सेल्स वढले जातात. हे अशा प्रकारे. हे तुम्ही पाहिजे तसं मिक्स करू शकता. ओके. आता हे कुठे यूज येतात थोडक्यात तुम्हाला दाखवलं मी. ओके. आता हे झालं स्मज म्हणजे 2 कलर जर वढायचे असतील वगैरे तर आपण हे वापरतोय. इथं पण त्याची स्ट्रेंथ कमी जास्त करू शकतात. ओके. सो मी ह्या ठिकाणी पुन्हा त्याला कंट्रोल झेड करतो. हां. आता त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे इथं ॲडजस्टमेंट टूल आहे हा वाला. हं. तर मी हा टूल सिलेक्ट करतो बघा, इथं वेगवेगळ्या ऑप्शन्स येतात. तुम्ही त्याच्यावरती करा. अजून मी तुम्हाला हे ऑप्शन सांगितलेले नाही. फक्त मी यातला ह्यू सॅच्युरेशन एकच ऑप्शन सांगतो. मी तुम्हाला ज्यावेळी आपण इथं बघणार आहे, त्यावेळी मी तुम्हाला ते ॲडजस्टमेंट लेस बघणार आहे आपण, त्यावेळी ते एक्सप्लेन करायचे आहेत. सो मी जातो पुन्हा सिलेक्ट करतो हा टूल. ह्या ठिकाणी ह्यू सॅच्युरेशन केलंय आणि फक्त इथे मी कर्सर फिरवले. बघा, अशा प्रकारे मी फिरवलं म्हणजे इथं मी ब्रश फिरवला. आता मला फक्त काय करायचं इथनं व्हॅल्यू चेंज करा बघा. ते केसाचा कलर वगैरे ऑटोमॅटिक काय व्हायला चेंज व्हायला. सो अशा प्रकारे आपण हा टूल यूज करू शकतो. म्हणजे छोट्याशा पार्टला जर तुम्हाला काही कलर वगैरे द्यायचे असतील, त्याला ॲडजस्टमेंट लेयर म्हणतो आपण. ओके. तर याच्यामधला पहिला जो ऑप्शन आहे तो आहे डस्ट टूल. डस्ट टूल काय करतो बेसिकली, आता सपोज की या ठिकाणी थोडीशी शॅडो तुम्हाला जाणवत आहे. ओके. डार्क पडलंय. सो मला लाईट वगैरे करायचं असेल तर मी ह्या ठिकाणी करू शकतो. आता मी जरा ब्रश साइज वाढवतो म्हणजे तुम्हाला कळून येईल. मी जसं फिरवत जाणार तसं काय होतं लाईट तो पोर्शन आहे तो लाईट होत जातोय. ओके. म्हणजे एका ठिकाणी जर डार्क पोर्शन असेल किंवा जर चेहरा जर काही डार्क झाला असेल, एका साईडला अंधार वगैरे पडला असेल, तर आपण ह्या ब्रश टूलनं सॉरी ह्या डस्ट टूलनं आपण त्याला हे करू शकतो. आता झालं ते मिडटोन झाले. त्यानंतर मी शॅडोज. शॅडोज म्हणजे काय जो प्रॉपरली अंधार आहे त्याच्यामध्ये ते काम करणार होते. हे प्रॉपरली तुम्हाला काय करायला पांढरं करून द्यायला म्हणजे जसं पावडर लावल्यावर तुम्हाला ते हे करून द्यायला जसं मी क्लिक करताना झाला तसं. त्यानंतर हायलाइट्स. हायलाइट्स म्हणजे काय प्रॉपर एकदम असं तीक्ष्ण करणार. जशी हायलाइट म्हणजे प्रॉपर लाईट्स पडल्या असं. सो बेसिकली काय करते आता याच्यामध्ये 3 टोन्स असतात. शॅडो म्हणजे अंधार लक्षात ठेवा. हायलाइट म्हणजे उजेड आणि ह्या 2 टोनच्या मध्ये एक टोन असतोय. 2 शेड्सच्या मध्ये त्याला आपण मिड टोन म्हणतो. सो ते मिड टोन प्रकारे तसं शक्यतो आपण मिड टोन वापरतोय म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला ते मॅच होऊन जातं. सो ज्या ठिकाणी पण पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला ब्रश कमी जास्त करायचा आणि तुम्हाला ब्रश फक्त फिरवायचा. ओके. इथे एक्सपोजर आहे. एक्सपोजर म्हणजे काय त्याची स्ट्रेंथ आहे. जर तुम्ही जास्त ठेवला की जास्त प्रमाणात होणार, कमी ठेवला की कमी प्रमाणात होणार. ओके. तर हा झाला डस्ट टूल. ओके. त्याच्यानंतर काय बर्न टूल आहे. त्याच्या अपोझिट आहे. म्हणजे जे आपल्याला लाईट करत होतं डस्टफुल तिथं आपल्याला डार्क करून येणार. इथं फॉर एक्झाम्पल इथं जास्त उजेड पडला. तुम्ही जसं इथे फिरणार तसं बघा इथं प्रॉपरली काय करायचं त्याला डार्क, डार्क, डार्क करत चालेल आणि अंधार करत चालेल. मग इथं पण तुम्हाला 3 टोन्स मिळतात. शॅडोज जसं की आता शॅडोज केले की असं प्रॉपरली ब्लॅक होणार. त्याच्यानंतर मिड टोन आणि हायलाइट. तुम्ही ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे तुम्ही तिथं त्याला ब्लॅक वगैरे करू शकता. इथे त्याची स्ट्रेंथ आहे सॉरी इथे एक्सपोजर जास्त केला की जास्त प्रमाणात होणार, कमी केला की कमी प्रमाणात होणार. शक्यतो आपण न वापरता आपण थोडीशी ज्या आपण ॲडजस्टमेंट लेयर्स बनवणार त्याच्यामधले आपल्याला ते वापरायचे आहे. ओके. सो इथपर्यंत कळालं असेल तर आपण पुढे जाऊया. त्यात स्पंज टूल आहे. हा काय करतोय बेसिकली इमेज सॅच्युरेट आणि डिसॅच्युरेट करतोय. डिसॅच्युरेट म्हणजे काय इमेज ब्लॅक अँड व्हाईट करायची असेल तर एक हा टूल कामाला येतं. म्हणजे मला फक्त मी जसं क्लिक करत चालू तसं बघा इमेज ही काय व्हायला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्व्हर्ट व्हायला. तुम्ही जसं क्लिक करत चालू जशी इमेज बघा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्व्हर्ट झाला. इथे त्याचा फ्लो आहे. जर जास्त केलं की जास्त प्रमाणात, कमी केलं की कमी प्रमाणात. इथं बघितलं इथे डिसॅच्युरेट सिलेक्ट आहे. म्हणजे काय व्हायला इमेज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चालला. तेच मी जर इथे सॅच्युरेट केलं तर काय होणार इमेज आहे ती कशामध्ये जाणार इमेजमध्ये कलर्स ॲड करत चालले बघा. इमेजमध्ये कलर ॲड करते. डिसॅच्युरेट म्हणजे काय ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काय करते इमेजमधले कलर काढून घेत असते ते. ओके. तेच ह्या ठिकाणी काय होतं सॅच्युरेटमध्ये इमेजमध्ये कलर ॲड करत असेल. सपोज तुमचा लाल कलर असेल तर तो लाल कलर, लाल कलर, लाल कलर असा ॲड करत जाणार आणि एकदम ब्राईट करणार तो. तर त्याला आपण सॅच्युरेट आणि डिसॅच्युरेट म्हणतोय. ओके.